त्यांच्या पावन पवित्र अशा पंढरपूर सुदृश्य नागरधोळा तीर्थक्षेत्र हनुमंतराजांनी वंदन करतो. बल, सामर्थ्य, चातुर्य, युक्ती आणि दास्यत्व, हनुमंती दास्यत्व निकट केले आणि म्हणून निकट दास्यत्व केल्यामुळे त्यांनी रामचरण पाहिलं. पांडुरंगा पांडुरंगा
माझे ज्ञानोबा तुकोबा भागवत धर्माची पताका विश्वास ठेवणारे माझे नामदेव आहे आणि एका पसायदानावर अख्खं विश्व करून जाण्याइतकं वाङ्मय कर्तृत्व गाजवणारे माझे ज्ञानोबा. केवळ एक पसायदान, हाती नाही, फक्त एक पसायदानावर. पसायदान जे विश्वाचं मागणे, त्या मागण्यावर ऑस्कर पुरस्कारापेक्षाही वरचं पुरस्कार मिळण्या इतपत पात्रतेचं वाङ्मय मूल्य असे आमचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. यांच्या चरणी मी लीन होतो, वंदन करतो. कोण दिवस येईल कैसा, नाही द्यायचा भरोसा. व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. मार्ग धरा पंढरीचा, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. तुकोबाने धंदा केला त्याची फार. मनुष्य जन्माला आपण आलो आहोत. या मनुष्य देहाला आल्यानंतर या देहाचं चीज कसं करता येईल आणि ह्या देहाचं सार्थक कसं करायचंय, ह्या देहाचं सार्थक करण्याचा मार्ग माझे ज्ञानोबा सांगितला. त्यांनी सांगितलंय की हा देह कसा आहे, उद्या कोणता दिवस येईल सांगता येत नाही, उद्याचा सूर्य आपण पाहू शकू हे सांगता येत नाही. आणि म्हणून तात्काळ आत्ताच आपण काय केलं पाहिजे तर नामस्मरण, सतत सतत नामस्मरण केलं पाहिजे असे आमचे तुकोबा सांगतात. कोण दिवस येईल कैसा, या देहाचा भरोसा नाही. सूक्ष्म देह कारण येईल आपल्या सगळं स्थूल देहाचं माहितीच आहे. मग ह्या देहातून हे आपल्याला आलेला मनुष्य देह आहे. उद्याचं आपल्याला सांगतात नाही, उद्याचं काय सांगतात, उद्याचं काय सांगतात नाही. आणि असं न सांगता येणाऱ्या मनुष्य देहामधून आपण आलो. आता आपल्याला इथून मार्ग काय काढायचा आहे तर तुकोबाने अनेक मार्ग दिले. त्याचा एक आपला पहिला मार्ग असा आहे, व्रत एकादशी करायचं. आज एवढा इंद्र एकादशी आहे, व्रत एकादशी करायचं. आणि व्रत एकादशी केल्यानंतर आपल्याला ह्या भवरोगातून तरुण जायचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो. एकादशीचं महिमान ते मोठं असलं काय भेटतं. दुसरं त्याने व्रत दिले आपल्याला, मार्ग धरा पंढरीचा. आपण पंढरीचा मार्ग धरायचा आहे आणि पंढरीचा मार्ग धरला की आपल्याला भवरोगातून दूर व्हायचा मार्ग आपल्याला सापडतो. 84 लक्ष येऊन आहेत ना, त्या 84 लक्ष येऊनी आपल्याला पार आपल्या होऊ शकतात. हे नद्य आहे, नराचं नारायण आपल्याला होता येतं. असे अनेक मार्ग आहेत. आणि शेवटी आमचे तुकोबा सांगतात की तुकोबाने आयुष्यभर धंदा केलाय आणि इतका त्याने धंदा केलाय आणि तो धंदा जितका नफा झाला त्या नफा झालाय, खूप मोठा नफा झालाय. धंदा कोणता केलाय, आपल्या साहित्य 2 मार्ग आहेत ना, व्रत करा एकादशी, एकादशी व्रत करा हा धंदा केला आणि मार्ग धरा पंढरीचा. म्हणजे पंढरीचा मार्ग धरणं
आपल्याला यशाची प्राप्ती होणार आहे. आपल्या जीवशिव एकरूपपणाचं ठिकाण म्हणजे पांडुरंग. म्हणजे थोडक्यात सारांश की आपण हा देह आहे आणि हा देह कोणत्या दिवशी काय सांगता येणार नाही, म्हणून आपण एक व्रत एका दिवशी करायचं, दोन आपण मार्ग कोणते धरायचा, हे दोन मार्ग आधी उत्तर हे मार्ग आपण केले तर आपल्याला निश्चितच तुकोबारासारखा मोठ्या प्रकारचा नफा प्राप्त होणार आहे, असं थोडक्यात भावात्मक सांगते. अभंगाकडे वळण्यापूर्वी दोन शब्दात परिहार असा की ह्या पर्वणी जिल्ह्याची माझी तिसरी सेवा, इथं ह्या गावची दुसरी सेवा आहे. महिन्यापूर्वी एक होती, खूप महिन्यापूर्वी एक होती आणि आज एक आहे. आपल्या आजच्या कीर्तन सेवेचे यजमान बाबाराव गौरव भोगे पाटील त्यांच्या चरणी होतो. त्यांनी याशिवाय अर्जुन नारायणराव रासे यांचे फार मोठे योगदान आपल्या धर्मकार्यात आहे, ते आवर्जून नमूद करतो. याशिवाय आमचे नारायण महाराज, याचे निवृत्तीनाथ महाराज, याशिवाय आपण सगळेच गावकरी, माझ्या नजरेत फक्त नाव कसे विसरतो मी, यांच्या आपल्या चरणी लीन होतो. याशिवाय आमचे गोविंद महाराज लिंगायत काळोदीकर खरं तर चांगले कीर्तनकार आहेत, पण माझ्या प्रेमाखातर पालवाच्या सेवेसाठी येतात, त्यांच्या चरणी लीन होतो. आमचे विठ्ठल महाराज इंगळे बोरगाव यांचे चरणी होतो. आपण माता माऊली गावकरी आपल्या चरणी होतो आणि अजून एक बाबाराव गौरव भोगे आता असं मला समजलं झाल्यानंतर इथं आम्ही बाबाराव गौरव भोगे तर आता मला असं समजलं होतं की अर्जुन नारायण महाराज रासवे याला थोडीशी अडचण आहे. पांडुरंग परमात्मा निश्चितच आलेलं मळ आहे, आलेला ढग आहे, तो ढग निस्तारेल यातील मात्र शंका नाही. आपल्या गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि माझं काम आहे, मी महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला जशी देणगी देतो, प्रत्येक महाराष्ट्रात म्हणजे कर्नाटकात दिल्लीला जायचं मला, कर्नाटक जशी देणगी देतो तसं सप्त्याला देणगी देणं आवश्यक आहे, तसंच मी इतर गावात इतर एखाद्या माणसाला दवाखान्यासाठी अडचण असेल, माझ्या 10 रुपये जर वेगळा बदल होत असेल तर 10 रुपये द्यायला मी सद उत्सुक आहे. म्हणून अर्जुन नारायण रासवे यांना पूर्ण फुलाची बागडी 1-2 रुपये माझी द्यायची मानसिकता आहे, तुम्ही घ्यावा अशी माझी मानसिकता आहे. कारण भगवंताची भक्ती हे बघा, मी थोडंसं वेगळा माणूस आहे. भगवंताची भक्ती तुमच्या रूपात पाहिलं नाही, तुमच्या रूपात ज्ञान तुमच्या रूपात
माझे माऊली इथं तुमच्या रूपात नामदेव महाराज येतं, मी तुमच्याकडे येतो, असं येतो. तुम्हाला माहीत असं प्रत्येकाला माहीत असू शकते की माळी द्यायला येतो मी. येण्याचं कारण माझं असेल की तुमच्या माध्यमातून माझा उद्धार होऊ शकेल. कोणाचं पुण्य किती असेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. म्हणून हे छोटेसे 500 रुपये, मला माहिती 500 रुपयाने काही होणार नाही, पण जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्या गावाचा, त्यावेळेस इतिहासात इतकी नोंद होईल की अर्जुन नारायणराव रासवे यांना अशोक महाराज परभणीकर बाबळगावकर यांनी 4 रुपये दिले होते, 500 रुपये दिले होते, कधी अशी नोंद केली जाईल. म्हणजे माझं नाव मदत करणाऱ्यामध्ये असेल, दुसऱ्या कारणात नसेल. आणि म्हणून माता माऊलींनो तुमच्या चरणी दंडवत यासाठी करतोय की प्रत्यक्ष मुक्ताबाई जनाबाई कडकडीत वैराग्य अशी अनेक बाया पाहिल्या की खरंच कडकडीत वैराग्य वारकरी संप्रदायाची धुरा जशी दानवा तुकारांनी पेरली, महाराज मंडळी पेरली, महाराज मंडळी नाही पण वारकरी संप्रदायाची पेरली आहे, तसंच आमच्या खेड्या पाड्यातल्या कष्ट करणाऱ्या, रोजात जाणाऱ्या, मजुरी करणाऱ्या बायांना 1-1 रुपया कमवून त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाची धुरा पेरली आहे. हे जाणीवपूर्वक मी नमूद करतो, कारण माझी माहिती तुमच्या माहिती होती. रोजात जाणारी तिने 1 रुपया जमा करायचा आणि पंढरीत जाणाऱ्या वारकऱ्याला 10 रुपये, त्या काळात 10 रुपये 5 रुपये काहीतरी द्यायचे. ह्या पांडुरंग परमात्मा काय केलं, ह्या माताच्या रूपानं आमच्या नावात दुकान आहे. हा आपला भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय त्याच्यात पाहिजे होतो, पण आपल्या सर्वांच्या चरणी मी लीन होतो, नतमस्तक होतो. कोण दिवस येईल कैसा, नाही ध्येयाचा भरोसा. माझ्या तुकोबाज ज्ञानोबा, माझ्या जनाबाई मुक्ताबाई, हा देह खरंच नाशिवंत देह. हे बघा आपला देह आहे का, माझा देह आहे बा. मी जे बोलत ते माझ्या पुरतं सत्य, आणि माझ्या एखाद्या शब्द चुकून कोणाबद्दल गेला तर ते माझ्या पुरतं जर समजायचं, मला कुठली बाधा अंगावर घ्यायची नाही. आजकाल बऱ्याच अडचणी माहिती का, जे दोष माझ्या एका शब्द गेला तर माझ्या बुद्धीचा दोष आहे, माझ्याबद्दल जे बोलून ते सत्यच. म्हणून आपण आपला उद्धार केला पाहिजे, लक्षात ठेवायचे. आपण प्रत्येक क्षणाला 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये जमा करतो. कशाला, कोणासाठी? मुलासाठी, मुलीसाठी, स्वतः करत लागायचं पाया. बाई नावाची जात घर, दार, लेकरं, बाळ, संसार यासाठी जगते. स्वतः पाव टाकायचं नाही. माझ्या मुलीचं मुलाचं हे काय ते काय बाई ग, या संसारात नाही पडत, फायदा नाही, काहीच नाही, काहीच उपयोग नाही. म्हणून आपण आपला देह, माझा देह, स्थूल देह, हा देह कधी आपल्याला सांगत नाही. जसे एकदा कबीर महाराज असताना जाऊ लागले, आणि कबीर महाराज जात असताना 2 माणसं रस्त्याला भांडू लागले, आणि भांडताना एक वाक्य असं बोलला माणूस दुसऱ्याला की थांबता उद्या बघून घेतो, उद्या बघून येतो. आणि कबीर महाराज हसले, आणि मग ते माणूस रागावलेला होता, पण त्याचे बघा महाराज तुमचा हसला म्हणजे काय, तू आता काय बोललास, उद्या बघून घेतो. म्हणजे तू हे कशा जेव्हा ठरवलंस, तू उद्या तू पाहणार आहेस,
उद्याचा दिवस तू पाहणार कसे दिवस धरतोस तू? हे गृहीतक धरलंस ना, हे गृहीतक मुळात चूक आहे. म्हणून आपण जे बोलतो ना ते उद्या करू, परवा करू, सोमवारी करू, मंगळवारी बुधवारी करू, हे करू हे गृहीतक पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवायचं. मला तुम्हाला बोलायचं पण तसं आपण घेतो. लक्षात हे ठेवायचंय की भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी आहे काहीच होत नाही, काहीच होत नाही. आणि भगवंताने बोलिलं त्या शब्दाला जाणे जाणे बघा असं म्हणतात नाही. माझ्या मुलीकडे हे राहील आपले कुठल्याही भान त्यापुढे चालत नाही येत. देव ठेवलं तैसे राहावे. म्हणून लक्षात ठेवायचं आपल्याला मला कुठतरी मरायचंच ना. रस्त्याला चमरून मारण्यापेक्षा बाजार मिळायला परवडतं, आणि बाजार मारण्यापेक्षा भजनात आलेलं परवडतं ना, भजनात मिळतं म्हणायला परवडतं ना. आणि भजन श्रवण करत करत आपल्याला मृत्यू आला तर 100% पण सांगतो आपण भाग्यवान. भजन चालू काका भजन तुमचं गाव मला खूप आवडतं बघा. तुमच्या गावात म्हणजे तुमच्या सण बोलणं म्हणजे ते दोन धरीपणासारखं होते. पण माझा तो स्वभाव धर्म नाही, जे आहे ते सरळ 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 तुमच्या वयासाठी मला आवडतं. काकडा भजन असतं, ज्ञानेश्वरी असते, गाथा असते, मला मी ऐकतो आणि वेळेला बरं वाटतं बरं का. हरिपाठ असतं. काकडा भजन करताना हरिपाठाच्या टायमाला किंवा एखादं भगवंताचं नामस्मरण चालू असताना श्रवण करत आपला जर मृत्यू आला तर 100% तुम्हाला पांडुरंग परमात्म्याच्या चरणी स्थान भेटणार आहे, भेटणार. किंवा पाय पा धुण्याची चिरकुट रायात पण करीता पडतीच असतो. हे पांडुरंग परमात्म्याचे हनुमंतराच्या मंदिरात पताका आहे. ती पताका पाहत जरी आपला प्राण गेला तर आपला जीव त्या पताकात अडकतो. आणि आपला जीव पताकात अडकल्यामुळं आपला जीव कुठं अडकलाय त्या पताकात अडकलाय. आणि त्या पताकात आपला जीव अडकला ना बरोबर आपण पांडुरंग परमात्म्याची होतो. मरते समयी या लक्षात ठेवायचं प्रत्येकानंच. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रत्येक कामाला म्हणलं गेलाच पाहिजे. तुम्ही बसा काही काम करा काय करा, झोपेच्या क्षणामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे, म्हणलंच पाहिजे. कारण तुम्ही जितकं जशी मुलाला पैसे कमवून ठेवतात त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात रामकृष्ण धन स्वतःसाठी आहे. हे धन स्वतःसाठी आहे, मुलासाठी मुलासाठी नाहीये. पूत सपूत तो क्या धन संचय, पूत सपूत तो क्या धन संचय और पूत कुपूत तो क्या धन संचय. जर मुलगा चांगला झाला तर पैसे कमवून खायची गरज नाही, ते पूत भागूत कमी. जर मुलगा वाईट झाला तर पैसे कमवून खायची गरज. लक्षात ठेवायचं आपण मुलासाठी कोटी नाटी काम करतो, कोटी काम करतो. आणि काही कोटी काम करून मुलाला संपत्ती पैसा प्लॉट घरदार सगळं करून करतो. आणि आपल्या म्हातारपणी आपल्या हातपाय थकल्यावर तो मुलगा ऐकतो का? एखादा प्लॉट एखादा एकर अर्धा एकर ही जागा विकतो ना, त्या वेळेला होणाऱ्या वेदना, त्या वेळेला होणारा मानसिक ताण, मानसिक त्रास कुठल्याही पापापेक्षा कमी नसतो. जिवंतपणे तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ भोगावेच लागतील. तुम्ही जे कर्म, मी कोणते कर्म हे बा जगात असा एकही माणूस नाही जो कर्म करीत नाही. प्रत्येक माणूस नाही, जीव प्रत्येक प्राणी पाल गाय कुत्रा मांजर कोणी प्रत्येक कर्म करतो. प्रत्येक कर्म आपण कर्म करतो, मी कर्म करतो. आपण असं गप्पा मारतो, असं चर्चा करतो बोलतो किंवा मामा किती काम मानले कापूस काय कामाला आपण खूप गणती लावतो. पण असं एकही मित्रात असं बोलला नाही की माझ्या किती काम काय काम आहे काय नाही. पाप उघडायची बंद करायची उघडायची बोलला का पण हे करायचं का आपल्याला? एकच कापूस थांबेल आपल्याला, परत थांबेल, पण हे थांबल का? नाही. हे जर घंटा 10 मिनिट थांबलं समजा तर काय होईल? तो 5 मिनिट. कधी असं होतं का माणूस म्हणते समय मी असं अनेक मरत मी पाहिलं कळलं म्हणून माझ्या हात नसता की मध्य समय असं डोळा उडा असते ना ते उडाच राहतात, तसं झाकला जात नाही. मग आपण कोणते असते असं म्हणजे
तेव्हा बाया गप्पा मारतात बघा, बाया शत्रुंजय वगैरे दुसरी मैत्री भेटली गप्पा मारतात. त्याचे बरेच बहाणे काय काय विषय मला माहित नाही आणि ही जागा नाही बोलायची, माझा धर्म नाही बोलायचा. पण ती बाई असं कधी बोलत नाही की बाई किती काम श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा, किती काम करू नाही करू, पण हे काम करत असतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, उद्या कोणता दिवस येईल हे पहा. उद्याचा दिवस कोणता सांगतात, कोणता सांगतात, देवाने हे चांगलं केलं, हे देवाने चांगले. कोणता सांगतात कोणता, अहो एवढं प्रभू राम तर जगाचा नियम सांगतो. पण प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांचे वडील बघा दशा कशी असते, कर्म कसे असतात. कर्मे राम वनवासाला गेला आहे ना, ते कर्म प्रत्यक्ष दशरथ राजा सार्वभौम राजा आहे, पण त्याचा अंतकाल सगळं झाला. राम 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 म्हणत 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 आपल्या पत्नीच्या मांडीवर झाला, पत्नीचा जवळ झाला. जर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असते तर अजून वेगळं प्राप्त झाले असते. पण मागचे कर्म केले कर्म गेले कर्म झाले तेची भोग आले. श्रावण मासाच्या टायमाला आई वडिलांच्या वेळेला जे कर्म दशरथ राजाने केले त्यावेळेला शाप भेटला. आता शाप भेटला का वर भेटला, दोन्ही आले. एक तर वर भेटला यासाठी बोलतो मी की दशरथ राजाला मुलगा नव्हता आणि असा शाप दिला की तुला 4 मुलं होतील पण अंतिम समय एक नसेल. म्हणजे एक 4 मुलं झाले अशा वर काय झालं आणि शाप यासाठी झाला की अंत समय एक भेटेल. दशरथ राजाच्या अंत समय एकही मुलगा नव्हता, राम असायला पाहिजे होता. पण राम सुद्धा दशरथ राजाचं प्रारंभ नाही बदलू शकला. जगाचा नियम काही करू शकत पण प्रारंभ नाही बदलता येत नाही. दशरथ राजाला कुठे मृत्यू पत्करावा लागला, आपल्या पत्नी शेजारी. बघा रामाचा बाप असताना मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि जो पशु आहे पक्षी आहे जटायू, पक्षी आहे ना, त्याला काय मनुष्य देह नाही, त्याला काही नाही, पण मनुष्य देह नसणारा जटायू त्याचा अंत झाला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या मांडीवर झाला. प्रभू रामचंद्राजवळ यापेक्षा भाग्य कोणतं आहे? माणसं काय का हो, माणसं काय कामाची नाही, तर फक्त देह माणसाचा आहे, दिसायला माणसं आहे तर पशुपेक्षा वेगळी. हा जटायू पशु आहे, पक्षी आहे, पण पक्षाचा कुठल्याही संत महात्म्याच्या पेक्षा कमी नाही. कारण का कमी नाही? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचा सहवास मिळाला. अंत्य समय इतना तर करणार स्वामी जे प्राण त्यांचे निघले. माझ्या देहातून जेव्हा प्राण निघेल का त्यावेळेला माझ्या भगवान श्रीकृष्ण, माझ्या रामा, माझ्या रणछोडराय, माझ्या कन्हैया, माझ्या काना, तू माझ्या जवळ असावा. आणि म्हणून प्रत्यक्ष जटायू सुद्धा प्रत्यक्ष रामचंद्राच्या मांडीवर त्याला अंत्यसमयी त्याला प्राणक्रम झालं. आणि तो शत्रू नंबर 1 चा रामाचा नंबर 1 लक्षात ठेवा. तुमचं कुठलंही शत्रू तो विसरू शकते,
चोरी केली, मारामारी केली, काही काही केलं इसू शकते. पण आपल्या पत्नीला घेऊन ते रावण गेला ना. मग रावणाने अपराध करून सुद्धा रावणाचा अंत कुठे झाला? रामाच्या समोर. राम नदी होता, राम समोर होता ना. हे भाग्यच आहे ना, हे भाग्यच आहे. म्हणजे प्रत्यक्ष रावण असून सुद्धा रावणाचा मृत्यू रामाच्या समोर झाला. मला हजार पण असं वाटतं, मला सुद्धा मृत्यू एकतर पंढरपूरमध्ये यावा, नाही जिथं असेल मारुतीमध्ये द्यावा, भजनात द्यावा, कीर्तनात द्यावा, असं रस्त्याला चिरून नाही काय मतलब नाही. कदाचित माझं प्रारंभ असेल तसं होणारच. कुठं का माळी घेऊन जातो मी, कुठे माळी घेऊन जातो तर तिथं मी रामायण ऐकत म्हणा, ज्ञानशील ऐकत म्हणा, गाथा ऐकत म्हणा, ते गाथा भजन करत करत ऐकत का असताना मृत्यू आला ना, कदाचित मला समीपता मुक्ती लागेल, काही लागेल. आणि म्हणून यासाठी केला होता असं शेवटचं दिवस बोलवा. का प्रयत्न करायचं? गावगाव काय करायचे? मला तुमची फेसबुकिंग मला कशाला करायची? मला माहित आहे मी परमात्माकडे जाणार आहे. माझ्या शेवटच्या आता मला मनुष्य देह आलेला आहे ना, ह्या मनुष्य देहातून जेव्हा माझं रूपांतर, जेव्हा माझा अंत, ह्या मनुष्य देहाचा अंत होईल, माझं प्राणकर्म होईल, त्यावेळेस मी परमात्मा जाणार आहे. आणि तुमच्यापैकी कोणी आले एखादा जीव आला तर कदाचित असं होऊ शकेल की तुम्ही महाराष्ट्रातले का नागरजोळा, मला व्हायचं अर्थ नाही म्हणायचं, नागरजोळा येते तर देवा शेतकरी हे नाही, नागर छोटं गाव झालं आपले, महाराष्ट्र मोठं छोटं मोठं झालं. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचे की कोणता दिवस कधी येईल आणि आपला शेवटचा क्षण कोणता येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आता नाही, उद्या नाही, कोण नाही, काहीच नाही. कोणताही क्षण हा आपला शेवटचा होऊ शकत असतो. म्हणून आमचे तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम त्याला सांगतात की कोण दिवस येईल, कोण आपल्या आयुष्यातला कोणता दिवस शेवटचा असेल हे काहीच समजायला नाही. आपण अशी गणती करतो, आपण मी तुमचं नाव मीच की उद्या हे काय तुम्हाला परत हे करायचे, परत हे करायचे, करायचे करायचे असं गणती आपण गणती करतो. पण त्याच्या आधी आपल्याला अंत असेल तर त्या गणतीला काही अर्थ नाही. जसं मी विचार करतो आता 10 महिन्यानंतर मी रिटायर झालं का की मग पूर्णपणे सत्याला जाईल, पूर्णपणे सत्याला जाईल, पूर्णपणे सत्याला जाईल, पूर्णपणे सत्याला कुठं गाव जाईल. पण त्याच्या आधी जर मी गेलो तर बाकीचे ते सगळे नुसते मनोरथ होतील, ते काय खरं काहीच होणार नाही. म्हणून लक्षात राहा, हाईच पैसे मी काय ऐकायचं आवडी आनंद तुम्ही जसे आहात तसे लक्षात ठेवायचं. आमचे तुम्हाला काही छान होतात बघा. आता तरी पुढे हा उपदेश नका करू नाश
आयुष्याचा. अरे बाबा आता मागचं झालंय का, मागचं काही द्या, मागचं काय आता. आणि तरुण पूर माझ्या येतात ते माळी घरून जावा म्हणतात ते महाराज आणि ते माग खाल्लं होतं हे घेतलं ते घेतलं, पण आता मला माळ घाला वाटायचं. आता माझं मन व्हायचं की माळ घालावी. तर मी काय एक वाक्य सांगतो, बाबा माग झाले का, आता मनाचा निश्चय पक्का कर, आता पक्का कर, आता मागचं जे झालंय सोडून दे. आजपासून रामकृष्ण 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 ढोरचा गाडी आपले चारच्या गाडी चालव, तीन चालव, काही चालव, काही कर, रामकृष्ण 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 म्हण आणि माळ घाल. आणि माळ घालताना बाग कालचा भूतकाळ सगळा विसरून जा. आज रामकृष्ण म्हणायचं, खाणं पिणं सगळं सोडून द्यायचं, फक्त मंदिरात बसायचं आणि मंदिरात तुझं काम कर, तू तुझं सगळं काम माझा सगळं कर, तुझं बदल होणार आहे. आता तरी पुढे मागचं सोडून द्या. अरे बाबा आपण सावध कधी व्हायचं. आपण 60 आता माझी 50 आली, 55 आली, 60 आली, कवा सावध व्हायचं. आणि आपण 100 वर्ष जगणार कशावरून, कधी काय सांगता नाही. हे पण लक्षात ठेवायचं, कोणाचा अंत कधी आहे हे कुठला सांगता येणार नाही. म्हणून आपण प्रत्येक आत्ताच ऍट दॅट टाइम वेळ जाऊ देता कामा नये. जितका वेळ जाईल तितकं तुमचं नुकसानकारक आहे. लक्षात, तुमचा देह कोण जाणारच आहे ना. आणि हे बघा कडे कोणाचे माय बाबा, कोणाचे गणपत मृग जळवत जायला, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची चावली जायला. माय बाप बहीण भाऊ सुद्धा हे सगळे नाते कोणाचे येतात, त्या देहाचे. आत्मेच नाही. याचा त्याला तुम्ही वाऱ्याचा असा अर्थ नाही. तुमचं धर्म करतो, धर्म कार्य तुम्हाला पार पाळावं लागणार आहे, पण ममत ठेवून चुकीचे. वासना नको 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 मला बोलतो माया जाळी काळाला जोडी रासावा. अरे इतकं सांगून संत महात्मांनी सांगितलं लागून या पाया तुम्हाला घर गाडी मला म्हणजे. आता माझा ज्ञानबद्ध आहे सांगता, आपल्या पायाला चरणाला स्पर्श करतात, आपल्या पाया पडून सांगतात किंवा तुझ्या पाया पडून रामकृष्ण रामकृष्ण नागतरी नागतरी म्हण. आपण एवढे कोण लागून गेलो ते आपल्याला सांगायचं तरी आपण नाही ऐकायचं. आपलं काय चुकतंय, आपलं काय चुकतं. एक आपण धर्म मंडपात येत नाही, ते धर्म मंडपात आहे, ज्ञान मंडप आहे, धर्म नाही. श्रवण कमी करत, एक श्रवण कमी करतो करत नाही, आणि आचरणाची गोष्ट आपण नाही करत. लक्षात ठेवायचं. आता मला तर ज्ञान नाहीच. आता खरं तुमच्या गावात बोलणं म्हणजे खूप दिव्यापुढे काजवा असं सूर्यापुढे काजवा झाल्यासारखे. तुमचं गाव खूप चांगलं गाव आहे, चांगलं गाव आहे बरं काय. म्हणून एक तर आपण आपलं हे चुकतंय की आपण ज्ञान करत नाही, ज्ञान ग्रहण करत नाही. आचरण नावाची गोष्ट फारच उच्च आहे. फक्त ज्ञान आणि ज्ञान असं नाही. बोलता वाटे सोपे करणी करता म्हणजे बोलणं नाही सोबत. तुम्हाला सांगा एखादा कीर्तन मोबाईलमध्ये 100-200 वेळा ऐकलं का तर 201 वेळा आपोआप बोलता येते. बोलण्याला अर्थ नाहीच. अर्थ ह्या गोष्टीला आहे, आचरणाला. वागतो मी, वागतो कसा, मी बोलतो कसा, वागतो कसा. हे बघा माऊली, आपण जसं बोलतो
तसं आपलं वागणं पाहिजेच. जर वागण्यात आणि बोलण्यात फरक असेल, आपण बोलताना खूप गोड गोड बोलतो, खूप गोड गोड बोलतो आणि वागणं वेगळं असेल, तर त्या बोलण्याला अर्थ नाही आणि त्या ज्ञानाला अर्थ नाही. लोकांसाठी हे पहा, दुसऱ्याला ब्रह्मज्ञान देणं नाही सोपं. असं वागा तसं वागा तसं वागा सांगणं इतकं सोपं आहे, ते तितकं सोपं काहीच नाही. पण हे पहा, लोकांना काय सांगायचे, हा घटक नको कोणाला सांगायचं, भाईबीड करायचंच नाही ना, माझाच मला उद्धार करायचा आहे. तुम्हाला मागे वाक्य बोललो मी, तुमच्या गावात कीर्तनाला का आलो मी किंवा गावात कीर्तनाला का जातो, मागे वाक्य बोललो की तुमच्या रूपातून मला माझा उद्धार करायचा आहे म्हणून मी आलो, माझा स्वार्थ आहे. आता या माऊलीला मी 500 रुपये दिले, का दिले? माझा स्वार्थ आहे. हा माऊली, हे माऊली वाचणार आहे तर त्याच्या चांगला पॉझिटिव्ह फरक पडणार आहेच. पण त्यांचा जेव्हा इतिहास जाईल तर पांडुरंग ही विचार करेल ना की याला 2 रुपये दिले बाबा. म्हणजे बोलणं नुसतं गोड गोड बोलणं काय कामात तुम्हाला खरं बोलतो. हे पण नुसतं गोड गोड बोलत तुम्हाला भुलविला, तुम्हाला संसाराच्या गप्पा केल्या, हे करत ते तुम्हाला वाटतं महाराज हे झाले ते झाले, हे 100% खोट आहे. अरे अहो, आमचे एकनाथ महाराज हरिपाठ एक छान वाक्य बोलतात बरं का, त्यांची भाषा मी कळत आहे बरं का. काय बाय गेली होती हरिनय मुखाशी अरे बुडा. म्हणजे अरे मूर्ख माणसा, तू राम देवाचं नाव काय घेत नाहीस. आता पुढचं काय बोलते महाराज बोलले तर मी काय म्हणा काय आत्मा तसं ते म्हणजे संसाराच्या गप्पा महाराजांना सांगूच नाही, कारण ऐकणारे महाराजांपेक्षा 10 पट हुशार असतात. संसाराच्या महाराज फक्त अध्यात्म कीर्तनाची मर्यादाच पाळली गेली पाहिजे. कीर्तनच आहे, ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन लक्षात ठेवायचं. आपण कीर्तन ऐकायचं नाही, आचरण करायचं. नुसतं ऐकणं महत्वाचं आहे, मान्य ना, ऐकणं तर आवश्यकच आहे, पण त्याहीपेक्षा वागणं. आता वागणं मला माहिती आहे, माझ्या मायबाबांना कळतं. मी मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी चांगलं वागेल. मेल्यानंतर माझं अग्निदहन होईल ना, आणि अग्निदहन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळलं की आपले बाबाजी महाराज गेले वाटते, रामकृष्ण बरे होते. कधी बरे होते? अग्निदहन झाल्यानंतर. बायाला माहिती आहे, एखादी बाई चांगली कवर आहे, तिचं अग्निदहन झाल्यानंतर. अग्निदहन जेव्हा होईल का झालं ना अग्निदहन, नंतर मग काय झालं, ती बाई चांगली. म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं वागणंच महत्वाचं आहे हो. बाकी ज्ञानाला अर्थच नाही, वागणं नसतं अर्थ काहीच नाही. आणि म्हणून आपलं वागणं हे गंगेच्या निर्मळ पाण्यासारखं पाहिजे, स्वच्छ, एकदम स्वच्छ. आणि म्हणून आपला देहाचा उद्धार करायचा आहे. आपला आत्मा आहे ना, लक्ष ठेवा. पामर, विषयी, मुमुक्षु. आता आपण पामर मध्ये येतो नाही, मुमुक्षु आपण येऊ, ठीक आहे. आता मुक्त असल्याचा विचारच नाही, देवच झाले ते. संततेची देव ते संत निमित्ताला प्रतिमा जाते. तर तुकाराम माझ्याकडे म्हणलं आपल्या संतांनी की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले ते ऋषी साथ भावे. म्हणजे माझे दारवा तुकोबारी आपल्याला काय सांगितलंय, आमच्या संतांनी, आमच्या जराबाई मुक्ताबाई काय सांगितलंय, तर आपला उद्धार करा.
लक्षात ठेवायचं की आपला उद्धार झालाच पाहिजे, कारण हा जन्म आहे आपला, हा एकच जन्म असा आहे की आपल्याला खूप मला छान तुम्हाला वाटलं, याच ध्यान आपल्याला देवाचं भजन करता येणं शक्य, नर करणे करे तो नर करणारा म्हणजे राम नाम तो सब कुछ कहे ठक ठाकू और चोर, जिस नाम से तर गए दुखला वो नाम पूछो. आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 म्हणजे पशु काय पाप केलं जाणत नाही. पशुने एखादं पाप केलं, समजा उदाहरण आता त्या मांजर येऊन गेली 1 मिनिटापूर्वी, तिला पाप लागत नाही. कधी आपण माझं कुत्र इकडे येऊन जातं, त्याला पाप लागत का? पाप लागत नाही त्याला पाप पुण्याचं त्याच्या ठिकाणी परिमाण नाहीये. माणसा ठिकाणी आहे ना, माणसा ठिकाणी पाप पुण्याचं परिणाम आहे. म्हणून लक्षात, मनुष्य देह एकच असा आहे. आपला देह देवेतीला देह भजना गोमटा. पांडुरंग परमात्मा आपला देह दिलाय. कशा दिलाय? फक्त भजनात दिलाय. बायकोचं समर्पण केलं नाही, पोरा समर्पण केलं नाही, पोरा फुटण्याचे धंदे करायसाठी केलं नाही. नाही. म्हणून आपण प्रत्यक्षात रामकृष्ण 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 म्हणलंच केलं पाहिजे, तर तुम्हाला काहीतरी उपाय आहे. नाही तर बाबा रे, तुम्हाला शेवटच्या क्षणात तुम्हाला कोणी सोडणार नाही. हो, कोणी सोडणार नाही. तुमची बायको सोडणार नाही, पोरग सोडणार नाही, कोणी सोडणार. फक्त एकच आहे, आणि तिचा नियंता पांडुरंग. एक पांडुरंग परमात्मा. तुम्ही त्याचा धावा केला का? धावा केला, आणि आज मराठ्याला धावा करून उपयोग नाही, आयुष्यभर धावा करायला लागेल. बघा त्या दिंडी जायचं काय दिंडी आपली अशा क्रिया असते ना, ते पंढरपूर धावा असतो. आपण बाई दिंडी घेतो ना, आळंदी पण पंढरपूर 5-4 का इथून धावा सुरू होतो की आपण पटपट पायाचा प्रयत्न करतो. का? पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली. आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली, मग धावा करायचा असतो. आणि म्हणून आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचंय? तुम्हाला मनुष्य म्हणायचं. हरी बोला हरि बोला ये कांती, हरि बोला लोकांची, यह क्या गाती, हरि बोला हरि बोला मला खूप आवडण्याचं कारण आहे, मला स्वतः तसं जगणं आवडतं. आता ते प्रमाण आलंय का? हरी बोला एकांती. मला त्याचा ती लोकांची एकांती आहे. एकांती असली मला वाटतं, मला कोणाचं बरं नको, वाईट नको, काही नको, काय मला कोणीच नको, म्हणजे काहीच नको, काहीच नको. आपलं एकच पासून रामकृष्ण 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 रामकृष्ण. Hare
हा बरोबर आहे. काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ आपला साधला गेला पाहिजे. तुम्हाला खरं बोलू का, मला असं वाटतं की एकांतात जितकी भक्ती खरी होती, एकांतात आपण एकटे बसतो ना. रामकृष्ण आता तुकाराम महाराज डोंगराला त्याला गाव नव्हतं का, पण डोंगराव का इकडे तिकडे का, तर तिथं खरी देवाची खरी 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 देवाची भक्ती होते आणि एकरूप आपण देवाची खरेच होऊ शकतो. हे लोकांची भक्ती करणं वाईट नाही, चांगलंच आहे, पण भक्ती खरी करणं वेगळं आणि दाखवणं वेगळं. नुसतं दाखवण्याला काय अर्थ नाही. दाखवण्याला अर्थ खरी खरी तन्मयता, खरी तादात्म्य, ईश्वराशी तादात्म्य झालंच पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 का बाबा, तर रामकृष्ण हरीच आपल्याला काय करणार आहे, तारून न्यायचा खरा मंत्र. तुम्हाला आधी ओमनिशास्त्र काय असेल जे असेल ते कोणताही मला चालतं ना, कारण अनेक नद्या आहेत. ही गंगा नदी, गोदावरी, गोमती, तापी आहे, त्या सगळ्या नद्या समुद्रात जाऊन मिळाल्या. मग रामकृष्णाने काय, ओमनिशास्त्र काय, अजून काय म्हणून काय सगळं तिथंच होणार. फक्त मला ते थोडंसं नसताना वाटतं सो वाटतं. म्हणून पांडुरंग परमात्माच्या भेटीची ओढ आणि पांडुरंग परमात्मा भेटीची ओढ होत असताना आमचे तुकडे काय सांगतात की हा देह नश्वर आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान म्हणजे तरी आपण सावध होत नाही. सावध हे शरीर जाणारच आहे बाबा. शरीर थांबणार नाही. कोणासाठी शरीर थांबणार नाही, कोणासाठी थांबणार नाही. काळ हे असा औषध आहे खरंच बरं का. काळ एक असा औषध आहे जगातले सगळेच लोक दुरुस्त करायचं काम करतो. गरी गरी काळा वाटायचे पाने, गरी गरी काळा वाटायचे पाने, गरी गरी काळा वाटायचे पाने, गरी गरी काळा वाटायचे पाने.
क्षणाला काळ वाट पाहतो. हे बघा, खरंच तुम्ही थोडंसं चिंतन करा, थोडंसं विचार करता. आपण म्हणतो की 40 वर्ष झाले, 50 झाले, 60 झाले, आपण आनंद म्हणतो, आनंद म्हणतो, आनंद म्हणतो, आनंद म्हणतो, 60 आहे, 40 आहे, 80 आहे. तुम्हाला खरं सांगा, ही फार मोठा दुःखाची गोष्ट आहे, फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. त्याचं कारण आहे तुम्हाला यश प्राप्त नाही झालं, तुमचा फायदा नाही झाला, तुमचं नुकसान व्हायला मिळतं. त्याचं कारण आहे प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहायला आहे. आता किती राहिले, थोडी दिवसाला सांगते, आता 4 महिन्याचं, 2 वर्ष राहिले, 8 महिने राहिले, त्याला माहिती आहे. म्हणून आपण हरिमुखे बोलला, हरिमुखे आपण बोललंच गेलं पाहिजे. कारण कोणत्या क्षणाला देवनी काळणी खरंच आहे. बघा, देह जाणारच आहे, त्याला कळवा खाणारच आहे. आणि लक्षात ठेवायचं, याच्यात आपला आजा पंजा सगळे आले गेले आणि गेले. तुम्हाला आजाचं नाव माहिती असेल, फार झालं पंजा, त्याचा बाप, त्याचा बाप, काय माहिती आपल्याला. आणि तुम्हाला सांग का, अजून समजा मी गेलो 10-20 वर्षाला, 30 वर्षाला माझा मुलगा हे सोय विसरून जाईल की आपल्याला बाप होता. आता पितृपत्र वाट चालली, असं अनेकांची फसगत होते. ते कोणाला तरी देतात की माझ्या वडिलांचं कोणती किती हो, म्हणजे चित्र घालायचं चालू आहे ना, कोणती आहे मग ते बामणाला कोणतरी माहिती असं काहीतरी असं, मग ते जे बोलून सांगितलं तो झालं. अरे बाबा, ज्याला पोटावरती मारला दाखवून तुली, तेच आपण किती काळजी करायची. लक्षात ठेवायचंय, माझ्या डोक्यात काही गोष्टी बसल्याच बघणार आणि मी तसं वागायचं प्रयत्न. लक्षात हे ठेवायचंय, मी माझ्या मुलाला कोट्यावधी रुपये कमवून ठेवणे असं नाहीये. जगातल्या बाप करी वडील, जगातला प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी 4 पैसे कमीतो. तुकारामाला सांगितलं ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, नको केलं करू कोणाच्या गोष्टीचा प्रतिलक्षणीचा जाण. तुम्ही काम धंदा करावाच, करू नये असं ना. असं कुठं गाच्यात कुठं नाही गेलं की तुम्ही काम धंदा करून काय करू काय करू नाही. तसं भिक्षा पात्र अवलंबिले जडोतीने दाजवाने. आता मी जेव्हा तुमच्या घरी आला असेल कधी, समजा सकाळी माधुकरीला, माधुकरीसाठी तुम्ही भिक्षासाठी नाही, भिक्षासाठीच नाही. माधुकरी भिक्षात फरक आहे. माधुकरी कोण मागतं, जसं मी पंढरपूरला शिकायला होतो, मठात शिकायला असत ना, लहान होतो, माधुकरी व्हायला मी बाबा गावाजवळ गाव आहे ना, त्या गावात माधुकरी मागायचं सगळे 4-5 आणि मग ते माधुकरी आणायची, मिक्स करायचं सगळे मिळून एक बोका करायचं आणि ती आणणं 10 पट मला सांगतो. माझ्या घरच्या कुठल्याही चांगल्या अन्नापेक्षा माधुकरीचं अन्न 100% चांगलं असतंच. आणि म्हणून प्रत्यक्षाला रामकृष्ण म्हणायचंय. आणि त्या तुकारामाला सांगितलं ना की काय सांगितलं की व्रत करा एकादशी कशी करायची. आता दशमीला, आता आमचे आज सासरे दादा मला सोडून ते सांगायचे की एकादशी कशी करायची बा. आदल्या दिवशी फक्त एकदा भाकर घ्यायची, एकदा जेवण करायचं, सामान्य जेवण करायचं. सामान्य करता येईल एकदा, एकदा जेवण कुठून जेवायचं नाही, सामान्य जेवण करायचं एकदा. दशमीला, द्वादशीला निराहार, एकादशी निराहार आणि हिरापती द्वादशी दिवशी सूर्यप्रकाश, म्हणजे अशी एकादश करायची. म्हणून ही एकादश आपण एकादशी केली, आज इंद्रिय एकादशी केली तर आपल्याला 100% पुण्य लागतच. आणि आपल्या तुकोबर आहे आपण त्याच्या दुसऱ्या
व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत केल्यावर काय होतं याचं पुढच्या कडे उत्तर असं दिले की भरा अमृताच्या राशी. अमृत हे अमृत ज्यानं प्राशन केलं तो अमृताचं रूप प्राप्त होतं. आणि म्हणून आपलं अमर अमर म्हणजे कोणतं बा. आता पहिल्या काळचे काही 400 वर्षे 800 वर्षे लोक राहायचे ना, तसं ते घटक सोडून द्या. पण अमर म्हणजे काय, आज ज्ञानवंत तुकोबा जिवंत आहेत. आज आमचा पंचमी वेद तुकोबा आहे. ज्ञानेश्वरी खरं तर एक एक आता माझ्याकडे बाय वेळ फार वेळ राहिला. ज्ञानेश्वरी आमची कशी आहे आता मी तुम्हाला सांगेन. म्हणजे कोणाचं तरी ज्ञानेश्वरी कशी आहे, खडी साखरेसारखी. तुम्ही पहिला अध्याय घ्या. आता मी पहिल्या अध्यायाबद्दल बोललो सुरुवातीला आणि लास्ट अध्यायाबद्दल बोललो पसायला. म्हणजे बदल कोणता आहे, 12वा 13वा भक्तियोग घ्या, सांख्य घ्या, काय घ्या. ज्ञानेश्वरी खडी साखरेसारखीच आहे. तुम्ही खडी साखर अशी खा अशी खडाय इकडून खा खडी साखर गोडच लागणार. ज्ञानेश्वरी कोणतं मी जे पाठ काढलं का ते मी वाचायचं प्रत्येकाला. अजून एक तुम्हाला सांगतो बघा की ज्ञानेश्वरी तुम्ही जितकं मायेच्या ममतेनं ज्ञानेश्वरी वाचा तितकी ज्ञानेश्वरी तुम्हाला पटकन लवकर कळते. आणि मला येतंय मी हुशार आहे असं हुशार म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला प्रत्येकाला का एक अक्षर कळणार नाही. आता मी 6 विषय केले, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, पुन्हा दुसऱ्या विषयाची मराठी आणि अर्थशास्त्र. पण ज्ञानेश्वरी समोर बसलो का ती माझी माय वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पैदरी ज्ञान वय आत्मानाशी आईसा बोलत्या ज्ञान वय मुळा अति मूर्ख त्या दगडा. अरे दगडाला ज्ञान होते वाचिलं जो कोणी दाशी जणी लोटा. म्हणजे लक्षात ठेवा जगात एक असं आहे का बघा, दगडाचं मंदिर आहे. विचार करा, जगामध्ये एक असं मंदिर आहे की दगडाचं मंदिर आहे. नेवास ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं ज्या शिवेला पाठ ठेवली आणि ज्ञानेश्वरी सांगितली ते मंदिर. अरे बाबा हे ही फरशी आहे, हे दगड येतं, ही फरशी आहे, माझ्यापेक्षा 10 पट भाग्यवान आहे. नामदेवाचे गाभण आपल्या महाद्वारात बरं का. तुम्ही नामदेवाला सांगता की हिरे यावर पाय देत ना, ह्या संत महात्म्यांनी माझ्या डोक्यावर ह्या पायरीवर नामदेव पायरीवर पाय दिला ना, ते माझं भाग्य. म्हणजे ही फरशी माझ्यापेक्षा 10 पट भाग्यवान आहे. एक दगड पाषाण एकदाच मंदिरात जातो आणि दिवस करतो. मी 1000 वेळा पण पंढरपूर जातो, देऊला आळंदीला पण कधी जातो, पण दुर्दैवानं पडते देव पण. अरे बाबा आपण सुद्धा त्या देवाचे भाग्य लागले ना, त्या दगडाचे भाग्य लागले, त्या दगडाचा आपण दगड म्हणतो का नाही, देवच आहे ना. आणि म्हणून प्रत्यक्षाला रामकृष्ण का म्हणायचे बाबा, तर आपल्याला ते भाग्य प्राप्त झालं पाहिजे. अरे दगडाचं ते मंदिराचं तुम्ही पायाचा दगड ते झाला का तरी भाग्य मोठे आहे ना. ते दिसत नाही पण त्याच्या ते दगड आहे ना, ते दगड आहे म्हणून मंदिर उभं आहे. मेरुदंड मध्ये जेव्हा राम राजा अयोध्येत आला आणि भरताने छत्र चांगला असं ते असं
पाठीमागून धरलं ना, ते धरलं पताका त्याची पाठीमागून आणि पताकाचा हनुमंताने विचारलं रामाला, अरे लक्ष्मण कुठे, लक्ष्मण कुठे, लक्ष्मण कुठे? म्हणजे आहे कुठे कुठे? त्यानं पताका त्याची पाठीमागून पताका धरली ध्वज. ते म्हणजे लक्ष्मणाला बोलू आपण, लक्ष्मण नाही म्हणजे जोपर्यंत लक्ष्मणाचा मेरुदंड माझ्या पाठीमाग आहे तोपर्यंत माझं राज्य सुख समाधान आनंदानं पार पडेल लक्ष्मणाचं ठरवलं. म्हणून आपण व्रत एकादशी करायची. व्रत एकादशी का करायची? माझ्या उद्धारासाठी करायची. लक्षात ठेवा. आता बरंच आता तुम्ही पाहिला आणि कळलं पाणी पितो 10 मिनिटं आधी 15 मिनिटं पाणी पितो. शरीराची आरोग्याची गरज नाही गरज करा. जशी तुमची ऐपत आहे, शारीरिक ऐपत आहे, शारीरिक ऐपत चांगली आहे तर उपवास असा धरावा की फलाचं काही नको राहत. जर शारीरिक प्रकृती खराब आहे, तुम्ही खराब आहे तर फलाहार करा. अरे एकादशीच्या मिशन तुम्ही एकादशीच्या मिशन असा ना तुम्ही फलाहार करता, फलाहार काय करता ना ते करू का असा एकादशी धरा ना. काय जीव जातो काय जीव जातो एकादशीच्या निमित्ताने एका दिवशी नाव घातलं जीव जातो का पसरायला. तर आणि तुम्हाला निदान भाषेत सांगतो आठवड्यातून एक दिवस आपल्या पोटाला विश्रांती असली पाहिजे. हे निदान भाषेत ही चांगली नाव. आणि म्हणून आपण रामकृष्ण कामाला ठेवा तर आपल्याला ह्या आधारे एकादशी झाली पाहिजे. आणि दुसरा तुकाराम महाराजांनी साधन दिलेलं आहे सगळ्यात सोपे वाद हे तर मला सांगायचं विचार माझं 20 मिनिटं बाकी माझ्याकडे की पंढरपूरला आपण दर्शन केलं का. लक्षात ठेवायचंय तुम्ही पंढरपूरला जाता कशाला. शब्द ऐकायचा. तुम्ही पंढरपूरला जाता कशाला. अनेक कारण सगळ्याचा समुच्चय म्हणजे पंढरपूरला जातात. मी जातो पंढरपूरला माझ्या पांडुरंगाला दिला आणि त्याला माळी आणायला तुळशी माळ असतो पांढरा. आणि मी यासाठी जातो की मी गेला तर डोळ्याला तपासून घेऊन ओरिजिनल माळी आणता येतात. मला ओरिजिनल बुक आणतात, ओरिजिनल असं घेऊन आणता येते. बहुसंख्य लोक पंढरपूरला जातात ते इतर वस्तू खरेदी करायला देवा दर्शन तेवढं प्राधान्यक्रम नाही राहत. अरे तुम्ही आला का मग हे तुमचं चुकलंय ना. तुम्ही मनुष्य जन्माला आहात का. मनुष्य जन्माला यासाठी फक्त पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही इतर सगळं माया मोरपास काय कामात नाही. तुम्ही पंढरपूरला गेलात जुल्या घेतल्या त्या बांगड्या घेतल्या त्या ऊत घेतलं ऊत एक असं प्रकारचं पंढरपूरला ऊत घेतला हे घेतलं ते घेतलं घेऊन असं नाही म्हणायचं. पण ते प्राधान्यक्रम नाहीच. तुमचा प्राधान्यक्रम एकच आहे. ओरिजिनल माळी घ्यायच्या ओरिजिनल अष्टक ओरिजिनल बुक्का ओरिजिनल गणगोळी आणि माझ्या पांडुरंगाचं दर्शन करणं हे सगळ्यात महत्वाचं. बाकी तुम्ही काहीच घेऊ नका हो. ते पांडुरंगाचं दर्शन घेतलं का. तुकाराम महाराज सांगतात की जन्माला सांगतं काय माहिती का फक्त एकच पांडुरंग पाहायचं. पंढरपूरला का जायचंय आणि माझ्या चरण होतं ना त्या चरणाचा पूर्ण सारांश एकाच कळत खाली पाहायला भेटतो मला की डोळ्यानं पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहायचंय. पाय आपले पांडुरंग वाटून जायचं. आणि तुम्हाला सांगा आता मला लय बोलायचं 10-15 लय अर्धा आपण वाकी माझं
आपण पंढरपूरला नुसतं जाईल म्हणलो, जाऊ नका, नुसतं जाईल म्हणत मला पंढरपूर जायचं. अरे बाबा पंढरपूरला जायचं मला ना, पांडुरंगाची वाट बघायला. पांडुरंग म्हणते ना की माझा प्याला माझा नागराचा माझा माणूस भोगे मागायला माझा मागे हे म्हणायला ना, पांडुरंग वाट बघायला ना, वाट पाय उभा केला. अहो तो जगाचा नियंता वाट पाहिला ते म्हणतोय की माझा भक्त माझ्या विठीला आहे, माझा भक्त माझ्या विठीला आहे. तळमळा जरा वेगळी मागतोडी तैसा तू का तळमळ. आता मला लई तुम्हाला परमेश्वराला बोलायचं, पण एखाद्या मुलीनं माईला फोन केला, ताई आई मी यायची बरं का, आणि पुन्हा ती मुलगी नाही आली, पुन्हा मुलगी नाही येणार. त्या माईला किती त्रास होतो, त्या माईचं हृदय किती तुटतो, किती वेदना, किती त्रास होतो, फार त्रास होतो. तसं त्या पांडव परमात्मा त्रास होत नाही का. तुम्ही म्हणता येतो दिसतं येतो म्हणतात जागा बसतात, पण तरी पांडव परमात्मा सांगतो की दिसतं येतो म्हणला का तरी तुम्हाला पुण्य लागतं. तुम्हाला काय सांगतो, आता आमच्याकडे लोक 18 प्रकारचे माझ्या घरी चहा पाणी देतात, आंघोळी चहा पाणी सगळं 18 प्रकारचे देतात. त्यांची सेवा केली का तर तुम्हाला पांडव परमात्मा दर्शन झाल्यासारखंच आहे, पांडव परमात्मा दर्शन झाल्यासारखंच आहे. आणि म्हणून संतांची सेवा आपण केली पाहिजे. संतांचे संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजावळी सुख गणवळी गड लागे. काय ते छान. आणि म्हणून तुम्ही दिंडीला आता आमच्याकडे दिंडी येते ना, आम्ही थोडंसं वाटेला वाजवतो. लक्ष द्या, बोलबोल करणे, थोडीशी वाटी लावणं. तुम्ही 4 पावलं चालत का देवाला आशा लागते, देवाला आशा लागते. आणि मग देवाला आपली मागून येणारे माझं देणार. तुम्ही दिंडीला 4 पावलं चला, दिंडी वाट लावा. लक्षात ठेवा, दिंडी वाट लावा म्हणलं, दिंडीची वाट लावू नका, दिंडीची वाट लावू नका, दिंडी वाट लावा. तुम्हाला पांडव परमात्मा भेटतोच. आता आपल्याला माहित असेल की आता ऑनलाईन पूजेचा आता ऑनलाईन ओपन होणार आहे साईट. आता 2 दिवस ओपन होणार आहे, म्हणजे 5 दिवस पूजा करायला आपल्याला ते प्रत्येक अभिषेक करायचा आहे ना, त्यासाठी आपल्याला संधी मिळणार आहे पांडव परमात्म्याची करण्यासाठी आपल्याला. म्हणून आपण नगर प्रदक्षिणा करा, नगर प्रदक्षिणा करा, तुम्हाला पांडव परमात्मा भेटतोच. नगर प्रदक्षिणा होत नाही तर पांडवाच्या रावणालाच फक्त प्रदक्षिणा करा. पांडव परमात्मा भेटतो नाही तर एकच बाजू इतकीच आरती पासून पांडव परमात्मा हे करा. तुम्ही पांडव परमात्माची पाठ पहा, पांडव परमात्माची पाठ पाहिली का 360 तीर्थक्षेत्र घडल्या इतकं पुण्य तुम्हाला पांडव परमात्माची पाठ पाहिल्यानंतर मिळतं. आणि दुसरं तुम्हाला सांगू की पांडव परमात्मा दर्शन करून भक्त बाहेर येतात ना, तिचं दर्शन घ्या. मी तेच करतो कधी. आता मला 3-4 पैकी 5-6 पैकी वेळ नसतो, काही अडचण असं समजा कीर्तनाला वगैरे जायचं असतं पुढं पंढरपूरच्या पुढे, मग जे दर्शन करून पुढे येतात ना, कधी पश्चिम येतात ना, त्याचं दर्शन घ्यायचं. तेच पांडव परमात्मा झालं, तुला तेच झालं, आता झालं विषय झाला. 3-4 पैकी 5-6 पैकी वेळ नसतो, काही अडचण असं समजा कीर्तनाला वगैरे जायचं असतं पुढं पंढरपूरच्या पुढे, मग जे दर्शन करून पुढे येतात ना, कधी पश्चिम येतात ना, त्याचं दर्शन घ्यायचं. तेच पांडव परमात्मा झालं, तुला तेच झालं, आता झालं विषय झाला.
तुम्ही सगळंच पाहिला. आता भाग्य माझं बघा की माझ्या दारात हनुमंतराचं मंदिर आहे, कळस ती मला पाहायला मिळतं, हनुमंतराची पताका पाहायला मिळते. आणि माझं दुसरं भाग्य महत्वाचं असं आहे की माझ्या घरावर वारकऱ्याची 3ऱ्या मजल्यावर 60 फुटावर पताका वाढते. ते माझं भाग्य. कदाचित माझ्याशी मानसिकता आहे की ते पताका पाच जरी माझा मृत्यू आला का मी लेकरा जाणार आहे, तुम्हाला लास्ट बाहेर ठेवा बाहेर का ते ही पताका मला दिसेल, हनुमंतराची पताका दिसेल आणि नंतर माझी पांडुरंगाची पताका दिसेल मला. आणि पांडुरंगाची पताका पाच जर गेलं ना तर 100% तुम्हाला पांडुरंग परमात्मा भेटणार आहेच, यात शंका नाहीच. आणि म्हणून आपण प्रत्येकाला रामकृष्ण 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 काय म्हणायचंय तर तुमचा उद्धार करायचा आहे, तुमचा उद्धार. हे बघा हे बाकीचे नाते समज तुम्हाला काहीच उपयोग नाही, तर सगळे खोटे सगळे खोटे सगळे सगळे. म्हणून प्रत्येकाला आपण पंढरीची वाट चालली पाहिजे, पंढरीची वाट चालली पाहिजे. आणि पंढरीची वाट चालताना बघा आपल्याला वार पण लक्षात राहत नाही. हो वार सोमवारी का मंगळवारी, आता जरी मोबाईल झाला, पहिला मोबाईल नव्हता, ते मला लक्षात राहत होतं गुरुवारी काय ते असं सो असं तिथंच पाठ लागू का तिथं वाटलं ते पंढरी आळत आहे ना, पंढरपूर आळत करून येताना वाटून पाठा चाल्या काय काय लागते ना, एखादी वीर लागते जावं दुपारच्या कुत्र्यावर कुठं एक कसं तुमच्यामध्ये एक नवीन उमेद तयार होते. जे बाई ती घडी घंट्याभर दहा करू शकत नाही ते इतकं अंतर चलतं. हे जगणारा कोण आहे? माझा पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचंय? आपल्या देहाचं भलं करायचं. तुमच्या देहावर तुमच्या तेव्हा तुमचं हित तुम्हीच करू शकता, दुसरं कोणीच नाही. माय बाप बहीण भाऊ सगळे सगळे दिल्या घेतल्या सोडतील तर तुमचं कोणीच नाही. तुम्हाला खरं बोलू का? माझा हात पाय थकतील ना, समजा माझंच मला लोकांना नाही माहिती, हात पाय थकतील तर माझी बायको सुद्धा मला हे म्हणेल बरं का, मरता तरी बरे, बाई म्हणे मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. अरे थुंकार मला का हौस आहे का थुंकायची, पण माझी गरज आहे, शहराची गरज माझी. जी बायको माझ्यासाठी येड झाली होती तर आपण ज्या बायकोसाठी येड झालो ती बायको आपल्याला काय म्हणते? हे खरं आहे. खरं म्हणजे कोण? गाढव. आता मला सांगा तर माझी बायको मला गाढव म्हणते तर ती कोण झाली? गाढव झाली. अरे तुम्ही दूषण द्या. एकही बायको अशी नसते नवऱ्याला आपण बोलून कमी कमी घरात होत असते. वादे पडून होऊ शकतात मान्य बा. पण तुम्हाला बायको सुद्धा व्हायला म्हणजे आपस बोलते, मुलाचं सोडून द्या, सुनाचं सोडून द्या. सून म्हणजे तुमची मुलगी असते. सून कोण असते? तुमची मुलगी. खरी मुलगी तरी कवा येईल? तिला कळायला 4 घंट्याला 5 घंट्याला 8 घंट्याला येईल. पण खरी सून आहे ना आपली, सून म्हणजे मुलगी. ती मुलगी तुम्हाला आता भाकर देईल ना, आता दूध देईल ना, ती परफेक्ट. तुम्ही तिच्याशी इतकं प्रेमानं तितक्या मुलीसारखं जीव लावा ती स्वतः तुम्हाला तितकंच आईसारखं जीव लागेल. म्हणजे तशाच. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचं? तुमच्या भल्यासाठी म्हणायचं. तुमचा तुम्हाला उद्धार करायचा. तुम्हाला कोणी तुमचा उद्धार करणार नाही. कोणी आता मी रामकृष्ण म्हणलो, मी कीर्तन केलं, भजन केलं, प्रवचन केलं, काय केलं, ती बिचारी भाग्यवान आहे. ती अनेक अर्थात भाग्यवान आहे. कारण माझा अर्थ कोणी तिला केलं आणि तिच्या मायबापाकडून आलेला तिच्या मायबापाकडून आलेला वारसा तिला पुन्हा पुण्याची प्राप्त झाली. कारण तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराज पालखीच्या पादुका उतरायचा मान गेल्या वर्षी आमचे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंके तिचे वडील त्यांना मान होता की आमचं वडील होते. आपल्या इथं दुवाशी जागता त्यांनी माता करतात. पुढी कन्यापुत्र पूर्तीचे सासरे सह्याचा वाटलं. मी माझा गौरव सांगत नाही, पण फॅक्ट वस्तुस्थिती. तर दुसरी वस्तुस्थिती मला समाधान आहे की आमचा बाबांचा घोडा अश्व तुकारामाच्या पालखीचा मानाचा अश्व आहे. ते आमचा आहे. आमचे विनायकराव नारायणराव मुकदम यांचा घोडा. माझा मुलगा दुकान बंद ठेवून त्या घोड्याची शिकला असतो. ते माझं भाग्य. म्हणून तुम्हाला मागाशी बोललो की पुढी कन्यापुत्र वंदीचे सात्विक
तयार झाली का वाटत. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आपण रामकृष्ण 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 का म्हणायचं बा? तर तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा, तुम्हालाच करताय. एकही क्षण शिंक जांभळी खोकला इतू काय वेळ इतकाच वेळ वाया घाला झोप. अशी एक बाई पाहिली आमच्याच नात्यातली की झोपी म्हणजे तर बोध अशा पाहिजे असं बोध झालं दिसायचं. मग मला प्रेरणा मिळली ती बाई झोपीत असं नाही नेहमीच असं नाही तर ती करू शकते आपण. म्हणून मला बाया आदर्श काय वाटत नाही का? बायाच्या काही फार प्रखर व्हायला असते. बाया गोष्ट असेच बघा की त्याच्या आधी कोणी लागूच नाही. इतक्या प्रखर व्हायला लागले, इतकं प्रखर व्हायला लागले. जनाबाई मुक्ताबाई सारखं कडकडीत व्हायला लागले. जनाबाई मुक्ताबाई प्रत्यक्ष वीज विद्युल्लता. म्हणून आमचे तुकोबार आहे अभंगाच्या चरणामध्ये असं पुढच्या हे सांगतो बाबा अभंगाच्या पंढरपूरला जाणार म्हणजे शब्द आहे का? शब्दाचे अर्थ बघा. शब्दाचे अर्थ तुकारामासारखे मार्ग धरा पंढरीचा. तुम्ही आता इथून आपल्या घरापासून जरी गेला समजा इथून मी पंढरपूर झालो इथून तिथं पाऊल करीत तुमचे तर पंढरपूर तुमचा मार्ग धरलाय. तुम्ही पंढरपूरच्या मार्गाला लागला. तुम्ही पांडुरंग परमात्मा तुम्हाला 84 लक्ष योनी सोडण्याचं काम करत आहे. पांडुरंग परमात्मा तुम्हाला 84 लक्ष योनी सोडण्याचं काम करत आहे. तुम्ही पांडुरंग परमात्मा चला चला पुढचं तर असेल. पुढे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सर रामकृष्ण तुम्ही पंढरपूरला जायचं मग शिकू ना. आपण पंढरपूरला जायचं नुसतं पंढरी म्हणा नुसतं पंढरी जरी म्हणला तर तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुम्हाला यश प्राप्त देतोच. देव लय हुशार आहे. तुम्हाला काय सांगायला वेळ संपत आला. माझा देव इतका हुशार आहे काय सांगा. देव चतुरात्म शिरोमणी गुण लाभण्याची खाणी. आपण काय करायचं बोलणं म्हणजे एखाद्या चुकला तर कोणाला मारायचं काय सांगतात. पण चतुर आहे देव. आणि देव इतका चोर बी आहे. ठीक आहे देव चोर बी आहे. हरिला पंढरीचा चोर गळा बांधून या डोर हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल देव चोर बी आहे. आता देवा तुम्ही काय काय नाव देतात? चोर दरोडेखोर लफंगा माखन चोर काना कन्हैया जेवढे जगातले देवाला नाव देतात दोष जेवढे देवाला तुम्ही जेवढे दोष देतात तितके ते गुण तयार होतात. माखन चोर रण छोडलाय दोष आहेत ते दोष पण ते गुण तयार झाले. श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवरामध्ये असं वाक्य बोललेलं आहे रुक्मिणी स्वयंवरामध्ये की भगवान श्रीकृष्णाच्या अंगावरचे दागिने होते का ते दागिने असं म्हणायचे की भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर आम्हाला राहायला भेटताय हे आमचं भाग्य आहे. असे दागिने म्हणजे सोनं असं म्हणायचं. आणि म्हणून हे चोर आहे दरोडेखोर आहे आणि त्या चोर दरोडेखोर आता बघा आता मी सुद्धा
मी पण एअरपोर्ट मागतो. मी जेव्हा पंढरपूरला जातो का तेव्हा दर्शन झालं, प्रभात आपलं नगर प्रसाद सगळं झालं ना, चंद्रबाई काठाला ते ठिकाणी वगैरे बसतात तिथं मी आपले रुमाल म्हणजे असं का ते टाकायचं तिथे बसायचं. का तुझ्या दाराचा भिकारी व्हायला ते भाग्य लागते ना. तुम्हाला खरं सांगतो बरं का, ते दारात बसून भिकारी असतात का तुम्हाला फक्त दिसायच्या स्वरूपात भिकारी दिसतात. ते ऋषीमुनी असतात, संत महात्मे असतात. जेव्हा दारात बसतात ते काय भाग्य असल्याच्या बसत नाही. तुम्ही नाही बसू शकत. त्याचं कारण आहे, कोणीच माणूस बसू शकत. त्याचं कारण एक आहे, तुमचा युगो तुम्हाला आडवा येते. युगो स्वाभिमान करा. ते लोक काय म्हणते, तुमचे 10 लोक आले समजा आणि तुम्ही बसायला प्रत्येक काय एअरपोर्ट उठ, हे युगो आहे ना. युगो आता मला काय वाटतं, मी आधी पण एअरपोर्टच आहे की सो एअरपोर्टच आपलं मांडीवर बसायचं. मला पैशाची गरज नाही, पैशाची सासू प्रकार नाही, पण देवाला भिकारी का असणार तू देवाला मी भिकारी होतो, पांडवांच्या दारात होतो. मला ते आवडतं आणि ती माझी ओढ आहे. माझी ओढ जसं बाळ माईकडं आपोआपच ओढतं ना, तसं मी आपोआपच ओढलं जातो. ठीक काय होतं जरी कोणी ओळखी झालं काय नाव होतं, दुसरं काय करणार. हो मी वाईटच आहे, सो वाईट. याचं मोठी अडचण झाली असं माझ्या घरात बसतो दिवाळी लक्ष्मी पूजन आणि मस्त पंढरपूर आपल्या बाळाचं मंदिर आहे ना, इतकी सुंदर अशी सजावट केली, सुंदर खूप म्हणजे अहो पंढरपूरला गेले तुम्ही दिवाळी साजरी करा, इतका आनंद आहे ना खरंच. मग तिथं बसल्यानंतर ते मुंबईकडचे माणसं आले, कोणतरी बाया आलेच तसं ते आल्यानंतर मग ते कोणाला काही देऊ लागले. दिवाळी होती ना, मग ते मला ते शर्ट दिलं ते मुंबईसारखं, मुंबईत लोक काय तसं. आता मला तिला आपलं सवय नाही, आपलं प्रकरण नाही तसं. आपण सारखं कसं ते करतो ना, पण त्यावेळेला नको मला नाही म्हणजे मावली काय म्हणलं नको. मी खरं नको म्हणाले, नकोच पाहते नको, कारण मला नकोच नसते. मी घात नाही तसं ते नको नाही मावली काय म्हणजे काय एक फुटाने घ्या शेंगदाणे घ्या म्हणलं काही नको मला. असं म्हणून एक शेंगदाणे द्या मला घेतो बसतो येतं एक घेतो, पण ते नाही घ्या त्यानं बळत शर्ट दिली. देवाचं प्रसाद काय सांगतो घेतलं. आलो घरी गेल्यानंतर मग ते सगळं पसारा काढला असं मग घरची विचारलं हे शर्ट कसं आणलं म्हणलं पंढरपूर ते दुकान आणलं, दुकान आणलंय म्हणजे असं कधी घातलं नाही, असं आपण कधी आयुष्यात कधी घातलंच नाही तसं ते. आणि कशाला नाही असं घालण्याचा विचार करतो, जर बरं वाटतं तर नाही आपण सोडून देऊ. म्हणजे पंढरपूरच्या दारातून भिकारी जरी राहणार ना तुमचं भाग्य मोठे. आपली आहे हे पाय जगातला प्रत्येक माणूस भिकारी आहे. शब्द ऐकायचा, जगातला प्रत्येक माणूस भिकारी आहे. कोणी भिकारी आहे हो कोणी भिकारी. जितका मोठा श्रीमंत आहे का तितका मोठा भिकारी. मोठा माणूस जरी असला देवा मला हे करते एक देवा दर्शन घेतो आणि काय किती कामं सांगतो 100. लक्षात ठेवायचं, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची जी भावना असते, इथं मारुतीला दर्शन घेतल्यानंतर तुमची जी भावना असते ती भावना मरेपर्यंत टिकवायची. शब्द ऐकायचं काय होतं, पंढरपूरमध्ये
पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेताना जर तुमच्या मनात जी भावना आहे, इथं इथं मारुती मंदिरात, विठ्ठल मंदिरात, कुठेही कोणत्याही मंदिरात तुम्ही जे दर्शन घेता तुमच्या मनात जी भावना आहे, ती भावना आयुष्यभर टिकवायची, तीच खरी भक्ती आहे. आपली नजर नाही बदलायची. शब्द लक्षात घ्या, नजर बदलली, विषय ओढी बोलले जीवन लक्षात ठेवायचं. आणि म्हणून प्रत्यक्षाला रामकृष्ण म्हणायचंय. आणि आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे आपण एकदा एक भजन घेऊया. विठोबा रखुमाई तुकोबाने जे आपल्याला सल्ला दिलाय, तुकोबाने जे आपल्याला उपदेश केलाय, तुकोबाने जे आपल्याला मार्ग दाखवून दिलाय, त्याच मार्गाने आपण डोळे दाखवून चालायचे. शब्द लक्षात ठेवायचा. माझे ज्ञानोबा तुकोबा माझ्या जनाबाई माझ्या मुक्ताबाई धर्मानं वागतात असं नाहीये. माझ्या ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई ज्या ज्या मार्गाने वागल्या आहेत, त्यांनी जे जे मार्ग दाखवून दिलाय, त्या मार्गाने आपण डोळे झाकून चालायचं. त्याचं नाव धर्म. वडील गेले प्रती तयाना धर्म मार्ग दाखवून गेले. फक्त त्या मार्गाने आपण चालायचे. ज्ञानोबा तुकोबाने दाखवलेल्या मार्गाने तुम्ही चाललात का, तर तुमचा उद्धार 100% होतोच. आपण ज्ञानेश्वर का वाचतो? मी ज्ञानेश्वर, आता तुम्ही ज्ञानेश्वर वाचता, मी वाचतो. का वाचतो आपण? गाता का वाचतो? गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, प्रत्येक अपघात, प्रत्येक चरणामध्ये जे ज्ञान दिले ते तत्वज्ञान बघा. किती किती त्याचं विश्लेषण करा, किती एक एक शब्द. आता मगाशीच महाराज बोलले आपल्या घरी आमच्या पाठीमध्ये की रामभाऊ राऊत महाराज छान मारले. ते चातुर्मासामध्ये एका एका कडेवर चातुर्मास होतात. मग एकच आवाज एकच कडे घेतला, आपण एकच घेतलं. तुम्ही एक मी सुद्धा विचार करतो ना, आपण इतकं विचार करा. अहो ते विचाराची परिसीमाच राहत नाही. आपलं ज्ञान काहीच नाही हो, काहीच ज्ञान नाही. कारण तुम्ही जितक्या जितकं भाव धरून तुम्ही वाचता, भाव धरून तितकं तुमचं 100% चांगलं होणार आहे, होतच. आणि म्हणून तुकोबारायाने काय केलं? व्यवसाय केला. तुकोबाराचा व्यवसाय सगळ्या जगाला माहिती आहे. आता माझा वेळ संपलाय वाक्य बोलतो. संपलं नाही, संपत आलं नाही, संपलाय. 2 मिनिट झाले. तुकोबाराने धंदा केला, असा धंदा केला, त्यांना फार नफा झाला. धंदा कोणता केला? आयुष्यभर रामकृष्ण भजन पूजन. तुकाराम, आता बघा तिथं सांगायला तुकाराम कोण येतं?
तुकाराम कोण? माणसात राहून परमार्थाची संधान करणारा, ईश्वराशी एक होणारा एक माणूस, एक सजीव, त्याचं नाव तुकाराम आहे. लक्षात ठेवायचं, जगात एकच माणूस झालाय, एकच. जगा काळ काय आम्ही मानता दिला पाय. जगाला जगाला सगळे, जगातले सगळे जीव काळ खातो. सगळे हेच आपण म्हणतो की सगळ्याला मरण आहे, सगळ्याला यम खाणार, सगळ्याला नेणार आहे. पण आमच्या तुकोबारायाने यमाच्या माझ्या बाजाराला होय म्हणजे माणसात राहून सुद्धा ईश्वराशी तादात पावणारा माझ्या तुकोबाराय. तुकोबारायाने फार मोठा धंदा केला आणि त्याला इतका नफा झाला, त्याने सगळ्या जगाला घेऊन जात सांगितलं, चला तुम्ही चला. आवडीने सांगितलं चल ग. स्वतः का मला खरंच मला खूप माहीत आलेली मुलीला किती बोला वाटते, पण माझी नाही आहे. आवडीला सांगितलं, आवडे तू आयुष्यभर मला सांभाळलंस, आयुष्यभर प्रपंचाची अडचण मला कुठली भाजली नाहीस, खायला भाकर नाही, वेगळं उपाशी राहतात, तू उपाशी राहते, सगळी प्रपंचाची अडचण तू सांभाळीस आणि तुझ्यामुळं मला प्रपंच करता आला, म्हणून तू सुद्धा माझ्याबरोबर सर्व तुला. पण मला माहित नाही तुम्ही काय झालं काय नाही. तिचं वाक्य पुढचं असेल, तुम्ही वैकुंठ करता का, तर तुम्ही काय करा, तुमच्या वैकुंठाला जा बरं का. मी देवीला जाते, मी फुलबाला जाते, फुलबाला नवीन दाखवते, देवीला नवीन दाखवते, वापस येते, लेकराला कौतुक जाते. तुम्ही वैकुंठ फिरून या. म्हणून आवडी आमचे तुकोबाराय, त्यांचे मुलं खूप भाग्य